महान जंगली शर्यत. घनदाट जंगलात एक दिवस खूप उत्साह होता. राजा साप आणि गरुड यांनी ठरवलं शर्यत करायची. ती पण पायांनी किंवा पंखांनी नाही, तर सुपर रेस कारने. सापाची कार त्याच्यासारखीच लांब, स्लीक आणि वळणदार होती, तर गरुडाची कार पंखांसारख्या बाजूंसह तयार होती. उडायला तयार. जो पहिला डोंगराच्या टोकावर पोहोचेल तो विजेता, माकड रेफरीने जाहीर केलं. व्रुम असा आवाज करत शर्यत सुरू झाली. साप जमिनीच्या अगदी जवळून वेगाने गेला. वळण पटकन घेत होता, पण गरुडाने आपले पंख पसरले आणि त्याची कार थोडीशी हवेत उचलली. दगड, खड्डे तो सहज पार करू लागला. शेवटचा भाग होता उंच डोंगर चढण्याचा. सापाची कार घसरायला लागली, पण गरुडाची कार उडी घेत वर गेली आणि झपाट्याने फिनिश लाईन पार केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. गरुड म्हणाला, फक्त वेग पुरेसा नाही, कधी कधी उंच उडणंही गरजेचं असतं. सापही हसून म्हणाला, पुढच्या वेळी मीच ट्रॅक निवडणार. आणि अशा प्रकारे गरुड जिंकला. वेगानेच नाही, तर हुशारीने आणि स्टाईलने.